झाल्यानंतरही बाबासाहेब आंबेडकरांवर 40,000 रुपये अतिरिक्त खर्च लावले। बाबासाहेबांकडे ॲडव्होकेट काळे यांच्याकडे हे प्रकरण सोपविले। हे प्रामाणिकपणे हे ॲडव्होकेट काळेंनी सांगितले की सध्या बाबासाहेबांची प्रकृती ठीक राहत नाही। काळे साहेब त्या न्यायाधीशाकडे गेले, न्यायालयात गेले, सांगितलं की बाबासाहेब येऊ शकत नाही, त्यांची प्रकृती ठीक नाही। पण तो जातीवादी असल्यामुळे काय म्हणतो, बाबासाहेब धम्मदीक्षेला उपस्थित राहू शकतात आणि इथे येऊ शकत नाही का? मग तो जातीवादी तो न्यायाधीश होता, म्हणून असे ताशेरे त्या काळे ॲडव्होकेटला दिले, तेव्हा ते येऊ शकत नाही। हिंदू विचाराचा न्यायाधीश असल्यामुळे ते देशाने म्हणतात बाबासाहेब धर्मांतर सोहळ्यात उपस्थित राहू शकतात पण न्यायालयात ते येऊ शकत नाही। हे माझ्या विवेक बुद्धीला पटत नाही। कोण म्हणतो? न्यायाधीश म्हणतो। बाबासाहेबांनी 40,000 रुपये न्यायालयात जमा करायला हवे असे चित्रेनी सोसायटीकडून 20,000 रुपये दिले। पहा, 40,000 रुपये त्यांना द्यायचे होते, बाबासाहेबांकडे एकही पैसा नव्हता। 20,000 रुपये चित्रेकडे गेले, चित्रेनी 20,000 रुपये जमविले। पण 20,000 रुपये कसे जमवायचे? पण पुढील घटना बघा आता। माई साहेबांनी सांगितले की आपण ज्यांना मदत केली व नोकरी वाचण्यात त्यांच्याकडे जाऊन उधार घेऊ। पूनमचंद बाबासाहेबांचे मित्र होते। पूनमचंद हा एकेकाळी बेरोजगार होता, अनुसूचित जातीचा असून त्याला काम देत नसत, परंतु ताजमहल मध्ये जे बारीक तळा गेला होता त्यांनी काम पूर्ण केले। ज्यावेळी ताजमहल बांधत होते त्यावेळी त्या पूनमचंदनी ते काम केलं, ते काम पूर्ण केलं, परंतु नोकरी सुद्धा त्याला त्यावेळी दिलेली नाही, कारण तो जातीवादी लोक असल्यामुळे। फाईल गार्ड करण्यात आली, बाबासाहेबांनी म्हणते ती फाईल गार्ड करण्यात आली होती। बाबासाहेब ज्यावेळी मजूर मंत्री होते त्यावेळी त्यांची फाईल काढली आणि त्याला त्यांनी नोकरीवर घेतले, पण तोही बेईमान झाला। बाबासाहेब स्वतः माई साहेब यांच्याकडे गेले, बाबासाहेब मोठा गाळ करण्यात आली। बाबासाहेब मंत्री असताना ती फाईल शोधली व कामावर घेतले व पदोन्नती देऊन अधीक्षक बनविले। ती मदत करतील म्हणून बाबासाहेब स्वतः माई साहेब त्यांच्याकडे गेले। 20,000 साठी बाबासाहेब त्यांच्याकडे गेले की हे तरी आपल्याला मदत करतील। बाबासाहेब मोटारीतच थांबले। एकट्या माई साहेब त्यांच्याकडे रुपये मागण्याकरता 20,000 रुपये आहेत पण माझ्या मुलीची आहेत, त्यांनी सुद्धा खोटं बोललं। कारण माझ्याकडे 20,000 रुपये आहेत परंतु माझे नाहीत, माझ्या मुलीचे आहेत। बंगल्यात येतो म्हणून आले नाहीत पण मुलीच्या हाताने रुपये पाठविले। माई साहेबांनी विमानाचे तिकीट काढून मुंबईला चित्रे यांच्याकडे गेले, 40,000 रुपये न्यायालयात जमा केले। न्यायालयात त्यांनी जमा केले 40,000 रुपये। पूनमचंदला मागितले 20,000 रुपये परत करणे अत्यावश्यक होते। बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झालं त्यावेळी त्या निराधार होत्या, त्यांच्याकडे कोणी यशवंत सुद्धा त्यांच्याकडे नव्हता, तर 20,000 रुपये कसे द्यायचे? आता त्यांनी तगादा लावला आणि त्यांनी आपल्या सवितावर केस ठोकून दिले। मुळे बघा आता, पूनमचंदला मागितले 20,000 रुपये परत करणे आवश्यक होते, परंतु बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण 6/12/56 झाले। पूनमचंदनी रुपये मागण्यात तगादा लावता माई साहेब दिल्लीला राहत असत। माई साहेब ते एकट्या त्या दिल्लीला राहत असत, त्यांच्याकडे तितके रुपये नव्हते, त्यामुळे चिंतित होता। पण पूनमचंदने न्यायालयात याचिका दाखल केली। पूनमचंदच्या मुलीच्या साक्षीने न्यायालयासमोर सांगितले की मी रुपये डॉक्टर आंबेडकर यांच्या हातात दिले, सविताकडे दिलेले नाही। ती खाली झाली। पाहतो मजा कशी आहे, पाहतो काय म्हणते, न्यायालयासमोर सांगितले की मी रुपये डॉक्टर आंबेडकर यांच्या हातात दिले। कुणाला दिले? बाबासाहेबांना दिले। बाबासाहेब
कोर्टाने आदेश दिला पूनमचंदला. मुलीने डॉक्टर बाबासाहेब हातात रुपये दिले. त्यांची परिनिर्वाण झाले तेव्हा माई साहेबांना रुपयासाठी त्यांच्या पत्नीला जबाबदार धरता येणार नाही, कारण त्यांना पैसेच नाही दिले. बाबा साहेबांना पैसेच नाही दिले. पैसे तर तुम्ही बाबासाहेबांना दिले, रविताला सविताला तर तुम्ही दिलेच नाही. आणि पहा, हा न्याय मिळाल्यामुळे सविताला फार आनंद झाला आणि ते खटला खाली झाला. धरता येणार नाही हा आदेश न्यायालयाने दिसून दिला तेव्हा त्यांना बरे वाटले. डॉक्टर बाबासाहेब माई साहेबांवर अति प्रेम विश्वास होता. श्रद्धावती म्हणून बाबासाहेबांना त्रास होईल असे कृत्य कधीच माई साहेबांनी केले नाही. विवाह झाल्यापासून 1548 पासून प्रामाणिकपणे त्यांची सेवा केली. इतक्या आजाराने बाबासाहेब त्रस्त होते. त्यांचे शरीर जीर्णिदार होते. मन सुदृढ ठेवून कार्य केले. जर डॉक्टर माईसाहेब आंबेडकर मिळाले नसते तर बाबासाहेबांनी जे कार्य करावे ते कार्य अधुरे राहिले असते. जर का माईसाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेला नसता तर आज आपण जे चांगले दिवस पाहत आहोत ते दिवस सुद्धा मिळाले नसते. ती मूर्ती मिळाली नसती तर बौद्ध धर्म मिळाला असता. ते बौद्ध धर्माचे पुस्तक नाही मिळालं आणि बौद्ध धर्माचं मूळच नसतं. एकदा समस्या अशी निर्माण झाली असती. मी धन्यवाद देतो माई साहेबांना की फार मोठं तुम्ही कार्य केलं. आम्ही असं नालायक लोक आहोत तुझ्यावर आम्ही महापरिनिर्वाण झाल्यानंतर आम्ही तुझ्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही आणि उलट त्यांच्याकडे पुस्तक, तुम्हाला माहित नाही पुस्तक लिहिलं. कोणतं पुस्तक लिहिलं? डॉक्टर सविता आंबेडकरांच्या खुनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुनी माईसाहेब आंबेडकर. पहा, विचार करत नाही. एका मूर्खाने गीत लिहिलं, काय लिहिलं की बामणाच्या मुली तुला काय मिळालं. अरे अरे त्या मुलीने तर तुम्हाला आम्हाला चांगलं जीवन दिलं. त्या मुलावर तुम्ही असं गाणं गायलं. त्यावेळी आपण अशिक्षित होतो. आपला समाज फार अशिक्षित होता. आपल्याला कळत नव्हतं. बाबासाहेबांच्या नावावर आपण कुठून पडत होतो. आणि एका महामूर्खाने असं भाडं गाणं लिहिलं की बामणाचे मुली तुला काय मिळालं. म्हणजे तू हत्या करून तुला काय मिळालं. पण कधी त्या हत्या केलेली नाही. तुम्ही आता त्यांच्या जिवंत इतिहास मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. बघा, आता बाबासाहेबांनी जे कार्य करायचे कार्य अधुरे राहिले असते. पण शेवटच्या क्षणी धर्मांतर करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली. फक्त 8 वर्षे माईसाहेब त्यांच्या सहचारिणी होत्या. फक्त 8 वर्षे परिचारिका होत्या. निष्णात डॉक्टर होते. वेळोवेळी डॉक्टर मानवरकर यांचा सल्ला मसला करून औषध देत. म्हणून 48 पासून तर 5/12/56 बाबासाहेब जिवंत राहिले. हे सर्व श्रेय माई साहेबांना जाते. बुद्ध आणि त्यांच्या धम्म या पुस्तकाची प्रस्तावना सुधारून टाईप करून ठेवले होते. त्या रात्री सपत्नीसह भोजन केले. नानकचंद 10:30 ते 12 वाजेपर्यंतच्या दरम्यान घरी गेले होते. 6/12/56 नेहमीप्रमाणे माई साहेब उद्यानात फिरायला गेले. माळ्याकडे प्रकृती चौकशी केली. नेहमीप्रमाणे साहेबांना बेड टीवर चहा घेत असत. बाबासाहेबांची नियमितपणे होतं की मला बेड टीवर चहा, ते बेडवरच नेहमी चहा घेत असत. ते काळा चहा. 7 वाजताच्या दरम्यान उशीवर त्यांचे डोके होते. माई साहेबांना वाटले बाबासाहेब झोपी गेले असतील. त्या माई साहेबांनी आवाज दिला परंतु जाग आली नाही. तेव्हा माई साहेब घाबरून गेल्या. कुणाला सांगू बातमी. खूप घाबरून गेला. आता त्या कुणाला मी बातमी सांगू. बातमी बाबासाहेबांचे निधन झाले. सुधारणाला कळविले. नानकचंद तुला गाडी घेऊन त्यांच्याकडे गेले. बातमी सांगितली. डॉक्टर मालवणकर फोन केला. सल्ला विचारला. मालवणकरांनी सांगितले कोरोमाईनचे इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला. मालवणकरांनी काय केलं की माई साहेब तुम्ही डॉक्टर साहेबांना तुम्ही कोरोमाईनचे इंजेक्शन द्या. परंतु इंजेक्शन देण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झालेला होता. भावलेल्या अवस्थेत इंजेक्शन कसे देणार. इंजेक्शन टेबलात राहिले. खरोखर
आपल्या इथे एखाद्या वेळी अचानकपणे आपले आजोबा आपले कोणी जर मरण पावले, आपली काय अवस्था होते? आपण कोणाला सांगू शकतो असं वाटतं वेळेवर? त्याही भांबवलेल्या होत्या ना, कुणाला सांग, तरी पण त्यांनी धीर दिला आणि आणि त्यांनी आपल्या मार्गात सांगितलं. महापरिनिर्वाणाची बातमी कळल्यावर नेहरू तिथे आले. माई साहेबांना सांत्वना देत माई साहेबांनी नेहरूंना रात्रीचे पत्र, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची प्रस्तावना, शेवटची प्रत हस्ताक्षर दाखविले. पहा, प्रस्तावनेवर त्यांनी हात फिरवला. शेवटच्या स्थिती प्रस्तावनेवर त्यांनी हात फिरवला, सुधारणा केली. महापरिनिर्वाण झाले तेव्हा त्यांच्या खात्यात फक्त 300 रुपये होते. 300 रुपये फक्त बाबासाहेबांच्या खात्यामध्ये होते. तेव्हा त्यावेळच्या सहकारी चळवळी कार्यकर्त्यांनी रुपये गोळा केले व ते शव विमानाने मुंबईला राजगृहात दर्शनासाठी ठेवले. ते विमानात माईसाहेब, डॉक्टर बदान कौशल्यान, नानकचंद रतू, सोमनाथ शाती, स्वयंपाकी सुद्धा. 7 डिसेंबरला 56ला बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार करण्यात आला. यशवंत आंबेडकर यांनी चितेला अग्नी दिली. संपत्तीचा वाद आपसात मिटवावा, न्यायालयात जाऊ नको असे त्यावेळचे सहकारी चळवळीचे कार्यकर्ते यशवंताला सांगत असत. बाबासाहेबांनी यशवंताला सुद्धा सांगितलेलं होतं, जो काही तुला हिस्सा मिळाला तो मिळालेला आहे. माझ्या महापरिनिर्वाणानंतर कसल्याही प्रकारच्या इस्टेटीचा तुला अधिकार नाही आहे. आणि सविता आंबेडकर फक्त मासिक त्यावेळी 200 रुपये सुद्धा व्यवस्था केलेली होती. माई साहेबांच्या मृत्यू होईपर्यंत डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर या नावानेच राहिल्या. बाबासाहेबांनी लिहिलेल्या लीडर्स इन हिंदुइझम या पुस्तकावर मोठे आंदोलन हिंदू लोकांनी केले, परंतु त्या डगमगल्या नाही. त्यांनी त्या चळवळीचे नेतृत्व केले. सर्व आंबेडकरी जनतेला एक केले. कसल्याही प्रकारचा बदल न करता जसेच्या तसे ते पुस्तक लोकांपर्यंत गेले. असं खंबीर नेतृत्व माई साहेबांनी केले. आपलं आठवतं रिलेशन प्रकरण फार मोठं गाजलेलं होतं. ते बदलण्याचा प्रयत्न करीत होते की ते रामकृष्णाचे ते तिथं लिहिलेलं होतं आणि बाबासाहेबांनी ते लिहिलेलं होतं, आणखी कोणी दुसऱ्याने लिहिलेलं नव्हतं. मग का आम्ही सहन करणार? अरे हे बाबासाहेबांच्या एक कानानं मात्र तुला बदलता येणार नाही, तर पुस्तक कसं बदलू शकतं? खूप महाराष्ट्रामध्ये ते आंदोलन पेटलं रिलीजम, आणि शेवटी त्या शरद पवाराला माफी मागावं लागली. जशा त्या पुस्तक तशाच्या तसंच ते छापण्यात आलं आणि लोकांपर्यंत गेलं. माई साहेब नागपुरातील जयभीम नगर बुद्ध विहारात, ज्या ठिकाणी मी राहतो, मार्गदर्शन करत असताना नामांतरांच्या आंदोलनात तरुणांनी विध्वंसक कार्य करू नये, गालबोट लागेल असं कृत्य करू नका, शांततेने निदान करून हे आंदोलन यशस्वी करू. मोरारजी पंतप्रधान असताना माई साहेबांनी निवेदन दिले, केंद्रात महाराष्ट्रात सरकारी नोकरीत बौद्धांना सवलती देण्यात यावे यासाठी आंदोलन केले. स्वतः त्यांचे नेतृत्व केले. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 90ला भारत रत्न सर्वोच्च सन्मान बहाल केला. तेव्हा माई साहेबांनी ते सन्मान पत्र स्वीकारले. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर ते एकट्या राहू लागले. कायदे त्यांचा मुक्काम 26 अलीपूर रोड येथे होता. तो बंगला श्री राजगुरू महाराजांचा. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर वारसा मुलीकडे गेला. कोर्टातून आदेश आला, हा बंगला खाली करा, कारण ते बंगला भाड्याने दिलेला होता. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपले आदर्श बुद्ध व्यवसायांना अभिवादन करते. भिक्षू संघ आपला इथे उपस्थित नाही, आपले गुरु उपस्थित नाही, पण आपला जो क्लास आहे तो कंटिन्यू सुरू आहे. तर इथल्या उपासक उपासिकांना सुद्धा मैत्रीपूर्ण जय भीम. आजचा हा दिवस आपण रमाईच्या निमित्ताने करण्याचं ठरवलं होतं की रमाईचं, पण इथे दुहेरी कार्यक्रम असल्यासारखा आहे हा, की बाबासाहेब आंबेडकरच्या दोन्ही पत्नी, एक सहचारिणी आणि एक त्यांची पत्नी. तर कारण सविता आंबेडकरांनी ठरवलेलंच होतं की मी एक नर्स आहे, तेव्हा पत्नी म्हणून त्यांनीचा उल्लेख कधी केला गेला नाही, एक नर्स सहचारिणी म्हणूनच. तर आजचा हा असा विषय होता. तर रमाबाई बद्दल आपल्या सर्वांना बरेचशी माहिती आहे,
त्याचा जन्म माहिती आहे, ते कुठे झाला, त्याने काय कष्ट केले, हे सर्व आपण सांगू शकतो. पण सविता आंबेडकरांनी काय केलं, म्हणजे बाबासाहेब घडवण्याच्या पाठीमागे सविता आंबेडकरांचा काय वाटा आहे, हे आपल्याला म्हणजे पूर्णपणे माहिती नाही. पण आज काकांनी, बागडे काकांनी इतकं छान असं म्हणजे मार्गदर्शन केलं की मला तरी वाटते की आपण उपासक उपासिका विसरू शकणार नाही. जे काही आपल्याला माहिती नव्हतं त्या गोष्टी आपल्याला माहिती झाल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने हे जे 8 वर्ष आहे, तुम्ही जर विचार केला की बाबासाहेबांच्या जीवनाचे जे 75% जर सोडले रमाईच्या सहवासात, तर 25% जे आपण विचार करू 100% मध्ये, तर 25% हे सविता आंबेडकरांनी उचललेले आहे. आणि त्या जर नसत्या तर आज खरोखरच बाबासाहेबांचा हा सहभाग आपल्याला मिळाला असता. बुद्ध आणि धम्माचं विश्लेषण झालं नसतं, कदाचित संविधान लिहिलं गेलं नसतं, कदाचित धम्म जो आहे बौद्ध धम्म हा आपल्याला मिळाला नसता. कारण बाबासाहेब जर परिनिर्वाण झालं असतं लवकरच, रमाई गेल्यानंतर बाबासाहेब पूर्णपणे तुटून गेले होते आणि त्यांना खांद्याशी खांदा मिळून जर एखाद्या व्यक्तीने उभं केलेलं नसतं, म्हणजे सविता आंबेडकर सारखी एक मजबूत व्यक्ती जर त्यांना मिळालीच नसती, तर मला तरी असं वाटतं की हा बौद्ध धर्माचा जो संकल्प बाबासाहेबांनी केला, जी दीक्षा बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर आपल्याला दिली आणि आपण जे बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपण पूर्णपणे बौद्ध झालो आणि आपला विकास होऊ लागला एक मनुष्य म्हणून, एक बौद्ध धर्मातील व्यक्ती म्हणून, तर हा आपला झाला नसता. म्हणून याच्यासाठी सविता आंबेडकरांचे खूप मोठे योगदान आहे. आणि ते 8 वर्ष त्यांनी जीवनाचे 8 वर्ष जे बाबासाहेबाला समर्पित केले आणि बाबासाहेबांचे जे 8 वर्ष त्यांनी जपून ठेवले प्रामाणिकपणे आणि धैर्याने, विश्वासाने. त्यांची जी जोड होती ती विश्वासाची होती आणि म्हणूनच बाबासाहेबांनी हे सर्व कार्य जे आहे ह्या 8 वर्षात केलेलं आहे. भगिनींनो लक्ष द्या, पूर्ण काळ हा रमाईच्या सोबत गेलेला आहे, पण हे 8 वर्ष जे जिथे बुद्ध आणि धम्माचं विश्लेषण झालेलं आहे, लिखाण झालेलं आहे, संविधानाचं लिखाण झालेलं आहे, जिथे बुद्ध आणि धम्माचं म्हणजे आपल्याला दीक्षा मिळाली आहे, धम्माची दीक्षा मिळाली आहे, ग्रंथ मिळाला बुद्ध आणि धम्माचा, आपल्याला एक माणूस म्हणून जगण्याचं जे काही आजचे जे नियम आहेत आणि संविधानामध्ये जे काही आपल्यासाठी जागा, राखीव जागा वगैरे हे जे आहे हे या 8 वर्षात घडलेले आहेत. मग आता जसं रमाईला म्हणतो आपण त्यागमूर्ती, की रमाईने आपल्यासाठी त्याग केला आणि कितीतरी चांगलं कार्य केलं, रमाई नसते तर बाबासाहेब घडले नसते. हे जेव्हा आपण म्हणतो ना, तर थोडस आपण हा पण विचार करायला पाहिजे की हे 8 वर्ष जर सविता आंबेडकरनी बाबासाहेबांना दिलेलं नसतं तर तुम्ही आम्ही माणूस म्हणून इथे बसलेलो नसतो. हे खूप मोठं श्रेय आहे सविता आंबेडकरांचं. आणि आपल्यामधले लोक काय करतात की आपल्यापुरताच विचार करतात, बाजूचा विचार करत नाही. मग इथे आपण काय म्हणतो की सिद्धार्थ गौतम जेव्हा होते तर त्यांचा भगवान बुद्ध बनण्याचा जो गौतमाचा संबोधी प्राप्त करण्याचा जो काळ होता, त्या कालावधीत जाण्याचा मार्ग कोणा दिलेला आहे त्यांना, त्या मार्गाचं अवलोकन कोणी केलं, ते जे मार्ग जो आहे तो कोणी दाखवला, त्यांच्या मावशीने दाखवला, गौतमीने, प्रजापती गौतमीने. मग इथे काय म्हणतो आपण की आईने जन्म दिला, ती सोडून गेली, त्याच्यानंतर प्रजापती गौतमीने सिद्धार्थ घडवला. तर मग ह्या दोघीचं जसं श्रेय आहे तसंच इथं रमाईचं जेवढं श्रेय आहे तेवढंच सविता आंबेडकरचं श्रेय. आणि बरेचसे लोक आहेत ज्यांना याच्यातलं काही माहिती नसते. काकांनी जे सांगितलं ना, हे गीत सुद्धा मी लहान होते, आता माझ्या पहिलेच झालेलं होतं ते, पण मी नंतर लहान होते तेव्हा पण मी हे गीत ऐकलं तर मला असं म्हणजे ते कन्फ्युजन व्हायचं माझं की नेमकं काय आहे. ब्राह्मणाच्या पोरी तुला काय ग मिळाले, 9 कोटी बांधवाचे भीम हरवले. तर मला असा एक प्रश्न पडत होता, भीम हरवले तर इथं या ब्राह्मणाच्या मुलीचं काय श्रेय आहे व्हायचं. म्हणजे लहानपासून जो विचार असतो आपल्या मनामध्ये तो माझ्या मनामध्ये येत होता की यांचं काय श्रेय आहे इथे की भीम हरवले. हो हो मृत्यू तर झाला बाबासाहेबांचा, पण म्हणजे सविता आंबेडकरांनी केला का बरं हिला ब्राह्मणाची पोरी म्हणतात असं. म्हणजे बरेचशा ओव्या वगैरे सुद्धा लोक तिच्यावर आक्षेप करत होते. आणि ज्या म्हणजे ज्यांना याच्यातलं नॉलेज नव्हतं, बाबासाहेब काय आहे हे ज्याला माहित नव्हतं, त्याच व्यक्तीने
हा आक्षेप सविता आंबेडकरवर घेतला, माझ्या तरी मते असं वाटते. कारण बाबासाहेबांनाच ओळखलं नाही तुम्ही, तर त्यांच्या सहचारिणीला काय ओळखाल, जिने 8 वर्ष उभं केलं बाबासाहेबाला. अरे बाबासाहेबाचे जे आता रिअली हिस्ट्री सांगितली, इतका वेळ जो सांगितला त्यांनी, जो एकूण एक पॉइंट टू पॉइंट काकाजींनी जे सांगितलं ते रिअली हिस्ट्री आहे. खरोखरच बाबासाहेबांना तो आजार जडला होता. आणि मला सांगा, आपण सर्व आपले वडील बाप म्हणतात, आपली आई बाप म्हणते, आपली आजी बाप म्हणते, आपण बाप म्हणतो, आपले लेकर बाप म्हणतात. तर खरंच आपल्या समाजातली एखादी मुलगी इच्छा करते का त्या बाबासाहेबांचं लग्न करण्याची? बाप म्हणतो ना आपण, मग बाप हा आपला म्हणजे ओळख झाली आपली जगामध्ये या बापामुळे. आणि त्या बापाशी आपण लग्न केलं असतं का? कोणीतरी व्यक्तीने, एखादी असेल अनपढ गवार, तरी तिने केलं नसतं. मी बाबा म्हणते त्यांना, तर त्यांच्या माझ्या नजरेत ते वडीलच आहेत माझे, असं म्हटलं असतं. तर या व्यक्तीला जेव्हा तयार केल्या गेलं, तर थोड्या वेळासाठी या व्यक्तीलाही काहीतरी म्हणजे मनामध्ये हे झालं की अरे, सांगितलंच त्यांनी की कुठे हिमालय पर्वत, कुठे मी साधारण भूमी, म्हणजे माझी त्यांची तुलना होते का? कदाचित होऊ शकत नाही, असं त्यांना सुद्धा मनोमन वाटलं. पण तरी त्यांना डॉक्टरनी म्हटलं, तर त्या एक डॉक्टर होत्या, सर्वात पहिले त्या डॉक्टर होत्या. आणि डॉक्टर म्हणून त्यांनी ही सेवा करण्याची तयारी केली. त्यांची पत्नी म्हणून त्यांची इस्टेटीत वाटा भेटो किंवा त्यांची पत्नी म्हणून मला गौरव मिळेल या उद्देशाने नाही, तर त्यांची सहचारिणी म्हणून, त्यांची डॉक्टर म्हणून मी त्यांना उठून उभं करेल. आणि ज्या समाजासाठी त्यांची ही तळमळ आहे आणि जे कार्य अधुरं राहिलेलं आहे करायचं, ते कार्य ते पूर्ण करतील म्हणून त्या तयार झाल्या. आणि त्यांनी एवढं मोठं म्हणजे आपल्या जीवनातले मोलाचं वेळ त्यांनी बाबासाहेबांना दिला. असं त्या सहचारिणीने बाबासाहेब घडवून आपल्या समोर उभं केलं. आणि आपण त्यांना काय दिलं, शेवटपर्यंत नजर कदेत सुद्धा ठेवलं. त्यांना भेटायला सुद्धा मनाई करत होत्या त्या आईला, शारदा आंबेडकरांना. म्हणजे इतका आक्षेप घेतला त्यांच्यावर का, तर हिने बाबासाहेबांना, अरे कुठे परीक्षण केलं होतं तुम्ही की त्यांनी बाबासाहेबांना मारलं म्हणून? पण आपण कधीही जितके पुढे गेलो होतो ना, तितकेच आपण मागे होतो. असं म्हणजे बाबासाहेबांनी आपला सुशिक्षित बनवलं होतं, पण कुठेतरी आपलं जे परिवर्तन करतो ना आपण, तर मेन म्हणजे काय की आपलं परिवर्तनच आपण केलं नव्हतं. परिवर्तन जर केलं असतं ना, तर सविता आंबेडकरला त्याच वेळी लोकांनी सुद्धा रमाईसारखं डोक्यावर घेतलं असतं की नाही, ही व्यक्ती खूप महान आहे असं म्हणून. अरे कोण्या व्यक्तीला वाटते की मी इतकं कार्य केलं, तर तुम्ही नका माझी गाजावाजा करू, पण नुसतं माझ्यासाठी चांगला तर विचार करा, पण आक्षेप तर घेऊ नका की बाबासाहेबांचा मृत्यू कोणी केला. सहजच अरे मला सुद्धा लहानपणी असंच सांगितलं जात होतं की अरे त्या ब्राह्मणाच्या पोरीनं जीव घेतला ना बाबासाहेबाचा. त्यावेळेला समज नव्हती आम्हाला, त्यावेळेला पण हळूहळू जेव्हा मी त्यांचं जीवनचरित्र वाचायला लागले, जसं आज काकांनी इतकं सांगितलं ना, अशीच माहिती मी त्यांच्याविषयी वाचलेली आहे. आणि मग मी ते पुस्तकं वाचायची, तिथून कळत होतं की अरे किती मोठं श्रेय आहे या व्यक्तीचं, काय महान कार्य केलं या व्यक्तीने. आणि यांना शेवट काय मिळाला की त्यांना म्हणजे कोणाशी बोलायला मनाई, त्यांना नजर कदेत टाकलं गेलं. शेवटपर्यंत त्यांच्यावर एक आक्षेप घेतला की नाही हीच कुणी आहे म्हणून. पुस्तक सुद्धा लिहिलं, काकांनी त्याचं नावही सांगितलं की पुस्तक सुद्धा लिहिलं. तर असे अनाडी लोक आपल्या समाजामध्ये आहेत. असं मग तुमची सम्यक दृष्टी कुठे जाते? इकडे म्हणता भगवान बुद्धाचा धम्म आम्ही आचरणात आणलं, मग तुम्हाला जर सम्यक दृष्टी होती, सम्यक दृष्टीने तिच्याकडे का बघितलं नाही? हा पण एक दृष्टिकोन मोलाचा आहे की नाही आहे? तुम्ही सम्यक दृष्टिकोनातून का त्या व्यक्तीला बघितलं नाही? कधीही त्याचे दोन पैलू असतात, प्रत्येक वस्तूचे दोन पैलू असतात. एक चांगला असतो, एक वाईटही असतो. तर तुम्ही वाईटाकडे जास्त जाता आणि चांगल्याकडे कमी येता. हे आपल्यामध्ये माणूस म्हणून एक त्रुटी आहे आपल्यात. आपण सांगतो बोलताना, आपण खूप म्हणू की नाही नाही त्या व्यक्तीने असं केलं, पण लगेच त्यांची कोणती तरी खूण असली ना, ती आपण पकडमध्ये घेतो. त्यांचा चांगला विचार नाही करत, त्यांचा वाईट विचार लवकर करतो. तर इथेही तसंच केलंय. बाबासाहेबांनी एवढा मोठा आपल्याला धम्म दिला आणि आपल्याला दीक्षा दिली. हजारो लाखो करोडोंनी बांधव तिथे होते असं. आणि त्यांनी बघितलं की बाबासाहेबांना सविता आईनी उभं केलं की ज्यांना उभं होता येत नव्हतं, आणि त्यांच्या सोबत तिने सुद्धा दीक्षा घेतली असं. आणि माईसाहेब आंबेडकर म्हणून त्यांचं